वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला मधील प्रॅक्टिस सेट 5.4 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, एक्सपांड. हा जो गिवन ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो या स्क्वेअरचे एक्सपान्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण सिम्पली फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो सी दी फॉर्म्युला in bracket a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. सिम्पली हा फॉर्म्युला आपण यूज करून हे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. सुरुवातीला हा फॉर्म्युला कसा आला ते आपण लर्न करूया आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सुरुवातीला हा फॉर्म्युला लर्न करूया आपण. a plus b plus c ब्रॅकेट स्क्वेअर. या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, दॅट मीन्स हाच ब्रॅकेट आपण 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लियर? दॅट मीन्स a plus b plus c अगेन इन सेकंड ब्रॅकेट a plus b plus c. इज इट क्लियर? सो सिम्पली या दोन ब्रॅकेटमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स पहिल्या टर्मला, त्यानंतर दुसऱ्या टर्मला आणि त्यानंतर तिसऱ्या टर्मला. इज इट क्लियर? त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमधील दुसऱ्या टर्मनी या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमधील तिसऱ्या टर्मनी अगेन या दुसऱ्या ब्रॅकेटला, दॅट मीन्स या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपण सुरुवातीला एने मल्टिप्लाय करूया सेकंड ब्रॅकेटला. ए इंटू ए दॅट मीन्स ए स्क्वेअर, ए इंटू बी दॅट मीन्स प्लस ए बी, त्यानंतर ए इंटू सी दॅट मीन्स ए सी. इज इट क्लियर? त्यानंतर बीने मल्टिप्लाय करूया. बी इंटू ए दॅट मीन्स ए बी. इज इट क्लियर? बी इंटू बी दॅट मीन्स बी स्क्वेअर आणि बी इंटू सी दॅट मीन्स बी सी. इज इट क्लियर? प्लस तर सीनी मल्टिप्लाय करूया. सी इंटू ए दॅट मीन्स ए सी प्लस सी इंटू बी दॅट मीन्स बी सी प्लस सी इंटू सी दॅट मीन्स सी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो आता आपण लाईक टर्म्स एकत्र करूया. सुरुवातीला ए स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि हे सी स्क्वेअर एकत्र करूया. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इज इट क्लियर? त्यानंतर लाईक टर्म्स एकत्र करायचे आहेत. हे इथं ए बी आहे आणि इथं पण ए बी आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट ए बी प्लस ए बी. त्यानंतर इथं बी सी आहे आणि इथं पण बी सी आहे. दॅट मीन्स बी सी प्लस बी सी. अगेन इथं ए सी आहे आणि इथं पण ए सी आहे. सो वी कॅन राईट ए सी प्लस ए सी. इज इट क्लियर? सो a square plus b square plus c square as it is plus ab plus ab म्हणजेच काय होणार आहे 2ab. त्यानंतर bc plus bc म्हणजेच 2bc आणि ac plus ac that means 2ac. is it clear? so we can write 2ab plus 2bc plus 2ac. is it clear? हे जे एक्सपान्शन आलेलं आहे ते सिम्पली यूज करून आपण हे 4 प्रॉब्लेम्स सॉल्व करणार आहोत. So let's start. First one is, first example in bracket 2p plus q plus 5 bracket square. So a plus b plus c bracket square हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. So we can write by using formula a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. हा फॉर्म्युला आत्ताच आपण लर्न केलेला आहे. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. हियर a ची व्हॅल्यू 2p घेणार आहोत. इज इट क्लियर? a इज इक्वल टू 2p, b इज इक्वल टू q अँड c इज इक्वल टू 5. इज इट क्लियर? सो गिवन ब्रॅकेट इज 2p प्लस q प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन आपण खाली घेऊया. इज इक्वल टू ए स्क्वेअर दॅट मीन्स 2p स्क्वेअर. इज इट क्लियर? प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स q स्क्वेअर प्लस c स्क्वेअर दॅट मीन्स 5 स्क्वेअर. इज इट क्लियर? प्लस 2ab दॅट मीन्स 2a इंटू b 2p इंटू q. इज इट क्लियर? प्लस 2bc दॅट मीन्स 2b ची व्हॅल्यू q आहे आणि c ची व्हॅल्यू 5 प्लस 2ac दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 2p आणि c ची व्हॅल्यू 5. इज इट क्लियर? सो हा स्क्वेअर
स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 25 प्लस हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन. इज इट क्लिअर? सो 2 2 4 4PQ, त्यानंतर प्लस 5 2 10 दॅट मीन्स 10Q, त्यानंतर प्लस 2 2 4 अँड 4 5 20 दॅट मीन्स 20P. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. हे खूपच सोपं आहे, फक्त आपल्याला सिम्पली फॉर्म्युला यूज करायचा आहे. इज इट क्लिअर? देन सेकंड एक्झाम्पल, इन ब्रॅकेट m प्लस 2n प्लस 3r ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला. a ची व्हॅल्यू आपण m घेऊ शकतो, b ची व्हॅल्यू 2n घेऊ शकतो आणि c ची व्हॅल्यू 3r घेऊ शकतो. सो वी कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला. We can write a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. Is it clear? Here a is equal to a ची व्हॅल्यू m घ्यायची आहे, त्यानंतर b is equal to 2n and c is equal to 3r. Is it clear? So next step. Given bracket is m plus 2n plus 3r bracket square. Expansion आपण खाली लिहूया, is equal to a square that means m square plus b square that means 2n square plus c square that means 3r square. Is it clear? Plus 2ab, 2a ची व्हॅल्यू m and b ची व्हॅल्यू 2n. Is it clear? Plus 2bc that means b ची व्हॅल्यू 2n, c ची व्हॅल्यू 3r. Is it clear? Plus 2ac that means m into c ची व्हॅल्यू 3r. Is it clear? So m square as it is the half square that means 2 square 4 n square. Is it clear? Plus 3 square 9 and r square. Is it clear? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे सिम्पली. सो 2 into 2 that means 4 m into n that means mn plus 2 into 2 4 and 4 3 12 12 n r. Is it clear? Plus 3 2 6 m r. Is it clear? It is our final answer. It is too much simple. Then next example, third one. See the third example, in bracket 3x plus 4y minus 5p bracket square. ला जो फॉर्म्युला आहे तो a plus b plus c सो प्लससाठी तयार झालेला आहे. सो तो फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला प्लसमध्ये याचं कन्वर्जन करून घ्यावं लागणार आहे. सो हाच फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो? 3x ॲज इट इज प्लस 4y प्लस, तर ही मायनस साईन आपण या 5चं प्रायव्हेट आहे सो आपण ते प्रायव्हेटली ठेवूया 5p अगेन ब्रॅकेट स्क्वेअर. सो आता आपल्या फॉर्म्युल्याचं कन्वर्जन हे a प्लस बी प्लस सी असं झालेलं आहे. सो आता आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो यू कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला. सुरुवातीला वन्स अगेन जर इथं मायनस साईन आहे तर फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला प्लसमध्ये तो जो गिव्हन ब्रॅकेट आहे तो कन्वर्ट करून घ्यावा लागणार आहे. सो प्लसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण मिनिंग काहीही चेंज केलेलं नाही, बट इथं मायनस आहे सो ते प्रायव्हेटमध्ये ठेवलेलं आहे आणि प्लस इंटू मायनस दॅट मीन्स मायनस मिनिंग सेम आहे. इज इट क्लिअर? सो बाय युझिंग फॉर्म्युला a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. Is it clear? Here a is equal to a ची व्हॅल्यू 3x, त्यानंतर b ची व्हॅल्यू 4y अँड c ची व्हॅल्यू मायनस 5p. इज इट क्लिअर? सो आता आपण सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. गिव्हन ब्रॅकेट इज 3x प्लस 4y प्लस
in bracket minus 5p bracket square. Is it clear? So a square, that means 3x square, plus b square, that means 4y square, plus c square, that means 5p square. Is it clear? Plus 2 into a ची व्हॅल्यू 3x into b, that means b ची व्हॅल्यू 4y. Is it clear? b ची व्हॅल्यू 4y plus 2bc, 2 as it is, b ची व्हॅल्यू 4y into c, that means minus 5p. Is it clear? Plus 2ac, that means 2 a ची व्हॅल्यू 3x and c ची व्हॅल्यू minus 5p. Is it clear? So next step ला हा square, that means 3 square 9 x square plus 4 square 16 y square plus minus 5 into minus 5, that means minus into minus plus होतील आणि 5 into 5 25, म्हणजे हा स्क्वेअर प्लसमध्ये कन्वर्ट होऊन आलेला आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन. सो 3 2 6 and 6 4 24. So our answer is plus 24xy. त्यानंतर 2 4 8 and 8 into minus 5, that means minus 40 आन्सर येणार आहे. इज इट क्लिअर? minus 40 yp किंवा py असं पण लिहू शकतो. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 2 6 and 6 into minus 5, that means minus 30. इज इट क्लिअर? x p किंवा px. सो इट इज अवर फायनल आन्सर. सिम्पली आपण काय केलेलं आहे? फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि हे एक्सपान्शन फाइंड आउट केलेलं आहे. So next example, fourth example is in bracket 7m minus 3n minus 4k bracket square. सो आपला जो फॉर्म्युला आहे तो प्लसमध्ये आहे. सो सुरुवातीला आपल्याला हाच फॉर्म्युला प्लसमध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागणार आहे. सो वी कॅन राईट प्लस 7 प्लस हे प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागेल साईन 3n प्लस अगेन हे प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागेल 4k ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? म्हणजेच हा फॉर्म्युला आता a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. इज इट क्लिअर? सो बाय युझिंग फॉर्म्युला वी कॅन राईट a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. Is it clear? Here a is equal to a ची व्हॅल्यू आता 7m घ्यायची आहे. त्यानंतर b ची व्हॅल्यू -3n घ्यायची आहे अँड c ची व्हॅल्यू -4 ही घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट गिव्हन ब्रॅकेट इज 7m प्लस इन ब्रॅकेट -3n प्लस इन ब्रॅकेट -4a देन ब्रॅकेट स्क्वेअर. हे एक्सपान्शन आपण खाली घेऊया. a स्क्वेअर, दॅट मीन्स 7m स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस b स्क्वेअर, दॅट मीन्स -3n स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस c स्क्वेअर, दॅट मीन्स -4k स्क्वेअर. त्यानंतर प्लस 2ab, 2 इंटू a ची व्हॅल्यू 7m, b ची व्हॅल्यू -3n प्लस 2bc, b ची व्हॅल्यू -3n इंटू c ची व्हॅल्यू -4k. इज इट क्लिअर? देन प्लस 2ac, दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 7m इंटू c ची व्हॅल्यू -4k. इज इट क्लिअर? So next step ला 7 square we know that 49 आणि m square. Is it clear? आता -3 into -3, that means -3 square प्लसमध्ये मायनस इंटू मायनस प्लसमध्ये होणार आहे 9 n square. Is it clear? त्यानंतर
-4 इंटू -4 दॅट मीन्स 4 स्क्वेअर 16 प्लस 16 येणार आहे. मायनस इंटू मायनस प्लस होतं. सो प्लस 16 के स्क्वेअर. इज इट क्लिअर? तर सिम्पली आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 7 2 चा 14 आणि 14 3 चा 42. बट तिथं मायनस आहे, सो आन्सर आपलं मायनसमध्ये येईल. -42 MN. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 इंटू -3 इंटू -4 दॅट मीन्स इथं मायनस मायनस प्लस होईल आणि 3 4 चा 12 अँड 12 2 चा 24 दॅट मीन्स आन्सर आपलं प्लसमध्ये येणार आहे. इज इट क्लिअर? प्लस 24 NK. इथं काय झालेलं आहे? इथं साईन प्लस आहे, इथं मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे. सो मायनस इंटू मायनस प्लस होईल. अगेन प्लस इंटू प्लस प्लसच राहणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स प्लस 24 NK. अगेन 7 2 चा 14 अँड त्यानंतर 14 4 चा 56. सो मायनस येणार आहे कारण 14 प्लस आहे आणि हे मायनस आहे. सो मायनस प्लस मायनस होणार आहे. -56 MK. Is it clear? So it is our final answer. So dear friends, इथं आपण या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.